नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। संवाद सुपरफास्ट। वैजापूर तालुक्यातील कापूस वाडगाव शिवारातील शेतवस्तीवर तोंड व गळा फाडून एकाची हत्या झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे। या घटनेतील व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमाशंकर आनंदगिरी वय 55 वर्ष असं मृताचं नाव आहे। मागील काही दिवसापासून विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापूस वाडगाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांनी वन विभागाला कळवले होतं। त्यामुळे भीमाशंकर यांना हिंस्र प्राण्यानेच मारून टाकल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मात्र याबाबत वन विभागाने स्पष्ट बोलण्यास नकार दिलाय। शवविच्छेदन झाल्यानंतरच भीमाशंकर यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल। नाशिक जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसीय संप पुकारला होता। या संपामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते यांचा सहभाग होता। तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासन अयशस्वी झाल्याने हा संप पुकारण्यात आला होता। महावितरण कंपनीने राबवण्यात येत असलेले खाजगी धोरण थांबवावे, जुन्या पेन्शन योजनांच्या धर्तीवर तीनही कंपन्यातील कामगारांना पेन्शन योजना चालू करणे, रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने मागच्या वर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची 13वी ग्रीन लिस्ट सरकारने जाहीर केली आहे। या यादीनुसार नगर जिल्ह्यातील 2992 शेतकऱ्यांना नव्याने 15 कोटी 33 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे। दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजूर झाली। यापैकी 2,32,609 शेतकऱ्यांच्या खात्यात 715 कोटी 63 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड परिसरात मोबाईल चोर आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या चिंचवड पोलिसांनी आवळल्यात। यामध्ये आई आणि मुलाचा सहभाग असून लखन शर्मा आणि मंगल शर्मा अशी दोघांची नावे आहेत। त्यांच्याकडून तब्बल 17 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। हे चोर मोबाईल चोरी करून घरातील डब्बा किंवा मंदिर परिसरातील जमिनीत पुरून ठेवायचे। ग्राहक मिळाल्यानंतर ते कमी किमतीत मोबाईल विकत असे। या प्रकरणी दोघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच गाजतंय, कारण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण रद्द केल्यामुळे अनेक साहित्यिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संकुचित विचार करून अशा पद्धतीने ज्येष्ठ लेखिकेचा अपमान करणं खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया सध्या साहित्यिकांनी व्यक्त केल्या आहेत। त्यामुळे यवतमाळमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला अनेक साहित्यिक पाठ फिरवण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय। एकमेकांवर यथेच्छ टीका करत आपणच निवडून येणार असा विश्वास नेते मंडळी सध्या व्यक्त करतायत। रविवारी एका खासगी कार्यक्रमात शिरूर लोकसभा लढवण्याचे संकेत देत आपणच जिंकू असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। याचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तिखट समाचार घेत पलटवार केलाय। माझ्यासमोर कोणीही उभा राहो, मी 100% नव्हे तर 1000% निवडून येईल। निवडून नाही आलो तर मराठ्यांची अवलाद सांगणार नाही असं प्रत्युत्तर आढळराव पाटलांनी दिलंय। वाट चुकलेल्या 2 वर्षाच्या मुलीला वारजे पोलिसांच्या कार्यतत्परतेने अवघ्या 2 तासात आईच्या कुशीत विसावा मिळालाय। गणपती माथ्यालगत असणाऱ्या रस्त्यावर 2 वर्षाची सोनम रडत होती। नागरिकांनी तिला वारजे पोलिसांच्या स्वाधीन केलं। तिला मम्मा सोडून इतर काही बोलता येत नसल्यामुळे तिच्या आई वडिलांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं। पोलिसांनी तिची अधिक चौकशी करून तिचा फोटो वारजे भागातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला आणि अवघ्या 2 तासातच या मुलीला तिची आई मिळाली आहे। पोलिसांनी कार्यतत्परता दाखवल्याने या चिमुकलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात यश आले। शिर्डीमध्ये होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आता साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन 4 शहरांना विमानसेवा सुरू झाली आहे। जयपूर, बंगळुरू, भोपाळ आणि अहमदाबाद ही 3-4 शहरं आहेत। सोबतच 10 जानेवारीपासून चेन्नई सुद्धा विमानसेवेने जोडलं जाणार आहे। महिनाभरापूर्वी 3 शहरात शिर्डीहून विमानसेवा सुरू झाली। रविवारी आणखी 4 अशी आतापर्यंत 8 शहरे शिर्डीशी जोडली गेली आहेत। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी डिजिटल माध्यमात काम करण्याची सुवर्ण संधी। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलसाठी पुणे जिल्ह्यात विभागनिहाय प्रतिनिधी नेमणे आहेत। पुणे शहर ब्युरो चीफ किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक, जिल्हा प्रतिनिधी किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक, शहर प्रतिनिधी किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक। शिरूर तालुक्यासाठी 1 प्रतिनिधी, जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी, मावळ, हवेली, मुळशी या तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी, वेल्हा, भोर, पुरंदर या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी, दौंड, बारामती, इंदापूर या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 3 ते 4 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक व परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला सविस्तर बायोडेटा sanwadlivetv@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.